हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्संग आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. परमेश्वर महाराजांचं एक वाक्य आहे तसं पैमावलीचं, डोळे बंद करूनही पाहता आला पाहिजे, डोळे उघडे करूनही पाहता. आणि लोक प्रश्न विचारतात, म्हणून मग आम्हाला का दिसत नाही? कारण आपण ते पाहत नाही. तुम्ही पाहत नाही म्हणून तो दिसत नाही, पण डोळे बंद करूनही त्याला पाहता येतं आणि डोळे उघडे करूनही परमेश्वराला पाहता येतं. आता आपल्याला हा प्रश्न पडतो ना, डोळे उघडे करून पाहतात आणि डोळे बंद करूनही पाहतात, म्हणजे नेमकं काय आहे असा तो प्रश्न. एका बाजूने आपण असंही सांगू शकतो, त्याचं आत्मदर्शन घेता येतं किंवा विश्वदर्शनही परमेश्वराचं घेता येतं. कृष्णाने अर्जुनाला विश्वदर्शन घडवलं असं म्हणतो. विश्वदर्शन घडवलं म्हणजे नेमकं काय? कृष्ण असा मोठा झाला असं सांगितलं जातं. सगळीकडे एवढा व्यापक झाला की त्याच्यात तोंडातून वगैरे सगळे काही माणसं येत होती, काही माणसं आत्म जात होती, काही तोंडातून बाहेर होते. अशा अनेक तोंड असलेलं विश्वदर्शन दाखवलं. हे जर विचार केला तर हे प्रतिकात्मक आहे. प्रतिकात्मक म्हणजे विश्वदर्शन दाखवलं म्हणजे काय? सर्व विश्वामध्ये चराचरामध्ये ही चैतन्य शक्ती कशी भरून राहिली आहे हे दाखवलं म्हणजेच खरं विश्वदर्शन. आणि अर्जुनाची बोबडी वळली वेळेली असं सगळं सांगितलं जातं तसं की ते विश्वदर्शन पाहून म्हणजे इतकं विश्वा म्हटल्यानंतर संपूर्ण ब्रह्मांडामध्ये हा परमेश्वर भरून राहिलेला आहे. किंबहुना ह्या परमेश्वरामध्ये सगळं विश्व भरून राहिलं आहे आणि तरी सुद्धा एवढं असं सुद्धा परत परमेश्वर आणखी अनंतपटीने मोकळा आहे. म्हणजे असं काय, म्हणजे आपण म्हणतो जरासा ओझरीत आपण एकाला धरले, ओझरीत घेतलं की बाकीच्या गोष्टी काय, बाकी आपण मोकळेच असतो तसं. म्हणून असा हा परमेश्वर म्हणजे त्याला आपण चैतन्य स्वरूप म्हणतो. ह्या अंगात जर पाहिलं तर आपल्याला ते कळतं. पण रूपाच्या अपेक्षेत जेव्हा आपण परमेश्वर पाहिला जातो, म्हणजे जसं विठ्ठलाची मूर्ती पाहिली, कृष्णाची मूर्ती पाहिली किंवा अनेक देवदेवतेची मूर्तीचे भक्त आहेत आणि गणपतीला सगळे गणपती भरून राहिला आहे, सगळीकडे विठ्ठल भरून राहिला आहे असं म्हटलं का सगळे विठ्ठल सगळे पिक्चरमध्ये दाखवतात. असं छोटे छोटे विठ्ठलाची सगळी मूर्ती सगळ्या अवती दिसते नाही. तसा विठ्ठल भरून राहिला आहे का तसं गणपती भरून राहिला, हा त्याचा रूपाच्या अपेक्षा तसं कुठेच भरून राहता येणार नाही. हे जे स्वरूप आहे हे कशाही बंधनात नाही, म्हणजे त्याला कसली मर्यादा नाही, ते अनंत आहे, सर्वव्यापी आहे. आणि ह्या चैतन्य स्वरूपामध्ये आपण सर्व आहोत. उलटं पाहतो आपण, आपल्या बाजूने पाहत होतो तर आपल्याला वाटतं हे असं आहे तसं आहे. कल्पनेतून आपण जेव्हा परमेश्वराची भक्ती करतो तर खरा परमेश्वर हा अनंत चैतन्य स्वरूप आहे हे सद्गुरूंकडे आल्यानंतर कळतं. नाहीतर तो परमेश्वर असं आपल्याला कधीही कळू शकणार नाही. आणि म्हणून डोळे बंद करून आणि डोळे उघडे करून पाहता येईल. त्याचा अर्थ काय? तर हे जे चैतन्य स्वरूप अनंत स्वरूप आहे ते एका बाजूने निर्गुण निराकार आहे आणि दुसऱ्या बाजूने ते विविध आकाराने भरून राहिलेले आहे. म्हणजे
विश्वरूपाने ते चैतन्य स्वरूपच आहे आणि रूपाशिवाय सुद्धा चैतन्य स्वरूपच आहे. म्हणजे एक एक पॉईंट जर आपल्याला लक्षात आला की परमेश्वराला कसं पाहायचं हे आपल्या लक्षात आहे. तिथे परमेश्वर म्हणजे अनंत चैतन्य स्वरूप एवढाच एक बोध आपल्याला व्यवस्थित धरता आला तर ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित महाराज काय सांगतात ते कळेल. आणि म्हणून विश्व परते सारावे मग माते पहावे ऐसा तो मी नोहे. इथे संत सांगतायत विश्वाला बाजूला करून मला पाहशील तसा मी नाही. म्हणजे परमेश्वर असं सांगतो विश्व परते सारा विश्वाला बाजूला कर आणि मग मला पाहशील असं नाही. म्हणजे विश्व परते सारावे मग माते पाहावे ऐसा तो मी नोहे. असा मी नाही. आघवे सकटचे म्हणजे सर्व रूपात सकट मी आहे. अर्थ काय? एक एक वाक्याचा आपल्याला तो अर्थ समजला. समुद्रामध्ये ज्यावेळेला खूप हिमनग असतात, अंटार्क्टिका समुद्राच्या ठिकाणी जर गेला तर तिथे सगळं गोठलेलं आहे, थंड आहे, भरपूर हिमनग आहे. तर समुद्र आहे आणि त्यामध्ये हिमनग पण आहे. पण हिमनगासकट समुद्र आहे. हिमनग आले कुठून? समुद्रातून आले. शेवटी हिमनग आहे काय? समुद्राचं पाणीच आहे. म्हणून खरा समुद्र कसा आहे? त्या हिमनगासकट आहे. हिमनगाला बाजूला करून मग समुद्राला पाहिल. आता सुलंगात ते पाहता येतं, पण समुद्र हा एक थोडासा पार्ट आणि हिमनग हा त्या समुद्राचा दुसरा भाग आहे. तर दोन्ही मिळून बघितलं तर आपण संपूर्ण समुद्र पाहिला असं म्हणता येतं, नाहीतर अर्धा भाग बघितला असं होतं. तसं चैतन्य स्वरूपाला पाहायचं आहे तर सर्व रूपात सकट पाहता येतं. त्याला म्हणतात विश्वदर्शन. आणि विश्वाला बाजूला करून पाहायचं असतं त्याला म्हणतात आत्मदर्शन. दोन गोष्टी आहेत, दोन अंगाने पाहता येतं. ही जी परमेश्वरी शक्ती किंवा चैतन्य शक्ती आहे तीच अनंत रूपाने प्रगट आहे. एक एक सिद्धांत जर वेदकालीन ऋषींनी मांडलेले आहेत किंवा संतांनी मांडले आहेत ते आपल्याला लक्षात येतं की अनंत रूपे अनंत वेशे म्या देखिले त्यासी म्या देखिले त्यासी बापर कुमा देवी वरू बापर कुमा देवी वरू खूण बांधिली तैसे देखिला देखिला माये देवाचा देव माये देवाचा देव विठला संदेहो विठला संदेहो निमाले मुझे. इथे ज्ञानेश्वर माऊली कसं सांगतात की मी अनंत रूप अनंत वेशाने पाहिला म्हणजे विश्वदर्शन. डोळे उघडे करून कसं पाहायचं? प्रत्येक रूपाच्या ठिकाणी हे चैतन्य स्वरूप आहे हे पाहिलं. त्याने काय म्हटलंय? देखिला देखिला माये देवांचा देव. देवाचा म्हणजे आपण सर्व जे देव समजतो आहोत त्यांचा देव वेगळा आहे ना. शंकर असे डोळे बंद करून बसतो, कोणाचं ध्यानधारणा करतो? त्या देवाची. ब्रह्मदेव पण तपश्चर्या करतो, सगळे तपश्चर्या करताना दाखवतात. तर कोणाची? तो हा देवाचा देव आहे त्याची तपश्चर्या करतात. कळलं? आणि म्हणून देखिला देखिला माये देवाचा देव विठला संदेह निमाले दुजपण. कसं आहे? जेव्हा प्रत्येक रूपामध्ये ही चैतन्य स्वरूपच आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, म्हणजे संतांच्या आपल्या लक्षात येत नाही. आपण नुसते रूप पाहतो, सगळ्यांची तोंड पाहतो, कसा दिसतो, काय गुण आहेत, कसले गुण आहेत हे सगळं पाहतो. ती आपली दृष्टी, त्याला म्हणतात काकदृष्टी, कावळ्याची दृष्टी. कावळा कसा पटकन तुम्ही काही टाका, बाकीच्या कोणाला दिसणार पण कावळ्याला बरोबर लांबून उंचावून बघायला पटकन ते उचलून घेऊन जाईल. तशी काकदृष्टी म्हणजे आपल्याला गुण आणि अवगुण पाहण्याची दृष्टी आहे. संतांना सर्वत्र चैतन्यच आहे ही पाहण्याची दृष्टी. दोन दृष्टीमध्ये हा फरक आहे. म्हणून अनंत रूपे अनंत वेशे म्या देखील येते अशी बाप रकुमा देवीवर खूण बांधे. की जेव्हा मी रूप पाहतो तर मनामध्ये खूण आहे. काय? चैतन्य स्वरूपच त्या रूपाने प्रगट आहे हे मी पाहिलं. बाप रकुमा देवीवर म्हणजे रकुमा देवीचा जो नवरा आहे, वर म्हणजे नवरा,
जो सर्वांचा बाप आहे, म्हणजे सर्व विश्वाचा बाप आहे. बाप म्हणजे त्याच्यातून सगळं निर्माण झालं असं ते म्हणतात. बाप रखुमा देवीवर पूर्ण बांधिली की मनामध्ये पूर्ण आहे पक्की की सर्वत्र हे चैतन्य स्वरूप आहे. जर आपण असे जर पाहायला तर डोळा उघड्या डोळ्याने पाहता येतं, पण आपल्याला ते पाहत का नाही? आपण रूपामध्ये भेदभाव आपल्याकडे मनामध्ये आपला नाही, हे सगळे भेद आहेत आपल्याकडे. ते भेद आपल्याकडे असलेल्या देहभावातून, आपण म्हणजे देह हा जो भाव आहे प्रत्येक माणसाकडे, त्याच्यातून मी आणि समोरचा वेगळा मला वाटतो नेहमी. संतांना तसं अभिप्रेत नाही. संत म्हणतात की सर्वत्र हे प्रत्येक रूप म्हणजे चैतन्य स्वरूप त्या रूपाने प्रगट आहे. जसं अंटार्क्टिकातला प्रत्येक हिमनग हे समुद्राचं पाणीच आहे, हे हो म्हणतो आपण, बरोबर आहे, कारण माहिती आहे आपल्याला. पण प्रत्येक रूपामध्ये चैतन्य स्वरूपच आहे हे आपल्याला समजत नाही, आणि सांगितलं तरी आपलं मन वळत नाही. आपण परत आपल्या एरेवाच्या मागल्या परत आपण त्या प्रत्येक रूपाचे गुण अवगुण पाहण्यातच मशगूल असतो. आणि ह्याला म्हणतात दुजेपण. जोपर्यंत आपल्याकडे दुजेपण आहे, मी आणि अनेक वेगळे आहेत सगळे, तोपर्यंत डोळे उघडे ठेवून परमेश्वराला पाहता येणार नाही. पहिलं हे सतत समजून घ्यावं लागतं की प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. ते चैतन्य स्वरूपच त्या रूपाने प्रत्येक हिमनग हे समुद्राचं पाणीच आहे, किंवा समुद्राचं पाणीच हिमनग रूपाने. हे जसं आपल्याला लक्षात येतं तसं हा जो चैतन्याचा सागर आहे आपल्या अवतीभोवती आहे, दिसत नाही, कारण तो डोळ्याने दिसणारा नाही. मग संत पाहिला म्हणतात ते काय पाहतात? थापा मारतात का? नाही. इथे पाहिला म्हणजे अनुभवला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना, पाहिला म्हणजे काय? त्यांनी ते अनुभवलं. अनुभवलं काय? की सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे. हे सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे हे जर एखाद्या साधकाला पाहता आलं तर ज्ञानेश्वर माऊली जे म्हणतात ते कळेल. काय म्हणाले? निमाले तुझे, की देवाचा देव पाहिला की असा पाहिला की त्यामुळे कुठेही पाहिला तरी तो सर्वत्र आहे हेच त्यांचा भाव होता ते निर्माण झाला. कशामुळे? त्याच्यामुळे त्यांना कोणाही बद्दल द्वेष मत्सर नाही. निमाले दुजे, पण तुझ्याला संदेह निमाले तुझे. हे वेगळं जे आपल्याकडे शंका आहे, हा माणूस आपलाच आहे की आपला नाही, असं जे वाटतं की ना प्रत्येकाकडे पाहताना, तर तिथे ज्ञानेश्वर माऊलींकडे तो शंकाच नाही राहिली. ते म्हणाले हो सगळं चैतन्य स्वरूपच आहे. आता हा जो बोध आहे तो बोध जर आपल्या अंतःकरणामध्ये अंतर्मनावर जर मुरला तर डोळे उघडे करून सर्वत्र ही परमेश्वरी शक्तीच आहे हे पाहता येतं. असं पाहतात त्यांना परमेश्वर दिसतो, आणि जे पाहत नाही असं त्यांना परमेश्वर दिसणार नाही. म्हणून महाराज काय म्हणतात, तुम्ही पाहत नाही म्हणून तुम्हाला दिसत नाही. याचा अर्थ काय? आपल्याकडे ती ज्ञानदृष्टी जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत परमेश्वर असा आहे अशी कल्पनाही आपल्याला नाही, कल्पना पण नाही. सर्व रूपामध्ये हे चैतन्य स्वरूप आहे, आणि आपण म्हणून जे आहोत तेही चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे. म्हणून चैतन्य स्वरूपाच्या भावातून सर्वत्र पाहताना एकत्वाने पाहता येतं. आता एकच आणि एकत्वामध्ये फरक आहे. सगळी रूपं अनेक आहेत, पण त्या सर्व रूपांमध्ये स्वरूपाच्या अपेक्षेत, स्वरूपाच्या अंगाने किंवा चैतन्याच्या अंगाने तिथे एकत्व आहे. अर्थ समजून घ्या. मग मी सांगा, आपण सारे भारतीय एक आहोत, पण पंजाबी निराळा, मराठी निराळा, गुजराती निराळा, हे सगळं निराळे आहे. पण पाकिस्तानने जरासं तिकडे युद्ध केल्यावर काय होतं? सगळे भारतीय आपण एक आहोत ही जी भावना येते ना त्याला म्हणतात एकत्व. आता भारतीय एकच भारतीय असं म्हटलं तर चूक, एकच कुठे सगळे अनेक आहेत, पण प्रत्येक जण एकमेकाशी आपण भारतीय आहोत म्हणून या मनाने बांधलेले आहोत. म्हणजे अशा वेळेला लढाई आली, हे आली की आपण सगळे भारतीयत्व आपलं जागृत होतं. किंवा आपण जर बाहेरगावी गेलो सगळे दुसऱ्या देशामध्ये, आणि मग भारतातला कोण पण दिसला तरी आपला वाटतं, कळलं?
मराठी म्हणलं तर अगदी अगदी डोक्यानं पाणी जात आहे, धावतच जातो, अरे मराठी भेटला असं म्हणतो की नाही आपण. लगेच अरे तुम्ही मराठी आहे, तुम्ही कुठं राहता, आम्ही कुठं राहतो, इथे सुरू होतं. नाही तर समोर मुंबईत दिसला एकमेकाला तोंड पण बघत नाही आपण, असं होतं ना. ते एकत्वाचा भाव असतो तेव्हा आपण सर्व एकत्र आहोत हे कळतं. आणि म्हणून एकच नाही, आपल्याला मनामध्ये चैतन्य स्वरूपाच्या स्मरणातून एकत्वाचा भाव आला पाहिजे. आपण एकच नाही, प्रत्येकाचा मित्रामध्ये विचार वेगळे आहेत, प्रत्येकजण वेगळा बोलतो, वेगळेपणे वागतो, प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे, भावना वेगळ्या आहेत, सगळं वेगळं आहे. पण चैतन्य स्वरूपाच्या अपेक्षेत आपल्याकडे एकत्व आहे. जेव्हा चैतन्य स्वरूप आहे हे कळल्यानंतर प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाचं आहे हे जर लक्षात आलं तर आपल्याकडे ते एकत्वाच्या भावनेने पाहता येतं आणि सतत चैतन्य स्वरूपाचं आहे त्याला शोधावं लागत नाही. म्हणून कुठे शोधिशी रामेश्वर काहीतरी आहे ना गाणं सुंदर, तर शोधायची गरज नाही, समोर जो दिसेल तो परमेश्वर आहे, म्हणजे चैतन्य स्वरूप आहे. आता तुम्ही म्हणाल एखादा भांडखोर माणूस आपल्याशी भांडतोय, मग आपण त्याला परमेश्वर कसं म्हणायचं असं प्रश्न पडतो ना. व्यावहारिक सरळ प्रॉब्लेम आहे आपल्याला की अगदी आपला शेजारी आहे, सकाळी उठल्या उठल्या काहीतरी तो तुमच्याकडे कुरापत काढून भांडतोच आहे काहीतरी करून, तर त्या तुम्ही ह्याला परमेश्वर कसं म्हणायचं. आपण त्याच्या कर्माकडे पाहतो म्हणून त्याला परमेश्वर म्हणता येणार नाही, पण मुळात ते परमेश्वरी शक्तीच आहे. तिथे जीवभावातून म्हणजे इथे काय झालं आहे, हे चैतन्य स्वरूप जे देहरूपाने प्रगट झालं, त्या देहरूपातून जाणणं हा जो प्रकार त्या शक्तीकडनं सुरू झाला, म्हणजे जाणीव जिथे म्हणतो तिथे, त्या जाणीवेमध्ये देहभाव प्रगट झाला आणि त्यामुळे तिथे दुजेपण आलं. देहभाव, आपण प्रत्येकाकडे देहभाव आहे, म्हणजे देह हेच माझं अस्तित्व आहे असं आपल्याला अगदी घट्ट वाटतं मला. म्हणून देह हेच माझं अस्तित्व आहे हे वाटल्यामुळे दुसरा देह त्याचं दुसरा माणूस, तिसरा देह तो तिसरा माणूस, अशा पद्धतीने आपण तिथे दुजेपणाने पाहतो. म्हणून तिथे जातीभेद, धर्मभेद, राष्ट्रभेद, आजकाल राजकीय भेद सगळं आलं ना. आम्ही ह्या पक्षाचे, तुम्ही त्या पक्षाचे, सगळं येतं की नाही. हे जे भेदभाव आहे आपल्याकडे, त्या भेदभावातून दुःख निर्माण होतं. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. परमेश्वराची पूजा कुठे, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, जरा सुद्धा कोणाबद्दल अनिष्ट चिंतन येतं आपल्याकडे कामा नाही, जरा सुद्धा, भरपूर नाही, जरा सुद्धा, किंचित तो असा आहे असं वाटतं. तिथे कुठेतरी आपली असूया असते, कुठेतरी आपला मत्सर असतो, कुठेतरी राग असतो. तिथे ते चैतन्य स्वरूपच आहे असं म्हटलं की तिथे भेदाभेद राहत नाही. म्हणून भेदाभेद भ्रम सांगितलंय. संतांना वाटतं हे लोक सगळी भ्रमिष्ठ आहेत आणि त्यामुळे त्यांना तो भ्रम आहे की भेद करतो आपण, जातीभेद, धर्मभेद जे आता आपण सांगितलं. तिथे जो भेदभाव आपल्याकडे आहे तो देहभावाचा स्वभाव आहे. जोपर्यंत देहभाव म्हणजे देहाला चिटकून आपण आहोत की देह म्हणजेच मी, असा जो बोध प्रत्येकाकडे आहे तो उपजत आहे. असं काय आपण आणलेला नाही, तो आलेला आहे जन्मताच. त्याच्यातून आपल्याकडे सतत भेदभाव आहे. किती भेदभाव. देवाचं स्मरण करण्यासाठी अनेक पंथ निर्माण झाले की नाही, सगळे पंथ, ह्या पद्धत हे सद्गुरू, त्या पद्धत ते सद्गुरू, तरी पण तिथे भेदभाव. आता इथे सद्गुरू सगळीकडे चैतन्य स्वरूपच आहे असं म्हटलं एकत्व आला पाहिजे ना. आणि ते त्या पंथाचे, आम्ही या पंथाचे. हे जे भेदभाव आहे, परत काय माहिती ते काय शिकवतं आम्हालाच माहिती आहे चांगलं, आमचे सद्गुरू श्रेष्ठ, हा सगळा भेदभाव आहे लक्षात घ्यायचं. आता सद्गुरू श्रेष्ठ आहेत म्हणजे इतरांचे कनिष्ठ आहेत हा त्याचा अर्थ असतो ना इथे. म्हणून कोणावरही जर परमेश्वर चैतन्य सर्वत्र आहे तिथे श्रेष्ठ कनिष्ठ भावबोध कशाला असायला पाहिजे. कर्मामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ असू शकते लक्षात घ्या. कर्म चांगलं आणि वाईट
एखादा कर्म करणारा माणूस दुःख देत असेल इतरांना तर ते कर्म अनिष्ट आहे, आणि एखादी व्यक्ती कर्म दुसऱ्यांना आनंद देण्याचा करत असेल तर कर्म इष्ट. बस त्याला तुम्ही श्रेष्ठ कनिष्ठ म्हणजे कर्माला म्हणू शकता, पण प्रत्येक माणूस हा श्रेष्ठच, किंवा प्रत्येक ठिकाणी हे सर्वत्र समत्वाने आपल्याला पाहता आलं पाहिजे. एकत्वातून पाहायचं आणि समत्वाने पाहायचं, ह्या दोन गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजे. तिथे द्वेष मत्सर रस्ता का म्हणून डोळे उघडे करून पहा, म्हणजे नुसते असे उघडे करून समोर दिसला असं होणार नाही. असं दिसत असेल तर डोकं फिरलंय म्हणून समजा, मला परमेश्वर दिसतो असं समोर. काही काही लोक म्हणतात तसे, ना असा दिसतो, समोर येतो असं दिसतो. तिथे तसा दिसणार नाही, की तसं प्रगट होणार नाही, हे लक्षात ठेवा. तर तिथे आपल्याकडे तो भाव असायला पाहिजे, की प्रत्येक रूप म्हटलं की ते चैतन्य स्वरूप तिथे आहे, हा भाव असला. तिथे भाव म्हणजे आतून आपल्याला अंतःकरणापासून वाटायला पाहिजे, लक्षात असायला पाहिजे की प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाचंच आहे, म्हणजे परमेश्वराचंच आहे. आता इथे आणखीन एक आपल्याकडे फरक असतो की प्रत्येक रूप परमेश्वर, मग हा असा कसा वागतो? सरळ आहे ना परमेश्वर. पण सद्गुरू काय सांगतो ते लक्ष, परमेश्वर हा निष्ठुर पण नाही आणि प्रेमळ पण नाही. परमेश्वर काही गडबड करतो असंही नाही, तर काहीच करत नाही. परमेश्वर काही करत नाही. मग आपल्या जीवनात जे वर खाली होतं ते कोणामुळे होतं? आपल्याच कर्मामुळे. कर्म, अज्ञान आणि अज्ञानातून केलेलं कर्म, किंवा देहभाव आणि देहभाव म्हणजे अज्ञान, देहभावातून केलेलं कर्म, आणि त्या कर्मातून आपण जेव्हा जीवनाकडे पाहायला लागतो तेव्हा तिथे आपलंही कर्म चुकायला लागतो. तो असा असतो म्हणून मी असा वागतो, असं जे आपण नेहमी म्हणतो ना, तो आरडाओरडा, मी पण आरडाओरडा, तो आरडाओरडा, आम्हाला काय आरडाओरडा करता येत नाही काय, असं जे बोध असतो आपल्याकडे, त्याच्या प्रतिक्रियेतून आपण जेव्हा ह्या गोष्टी अधिक अडकत जातो त्यावेळेला परमेश्वर पण बाजूला राहतो आणि माणूस पण बाजूला राहतो. माणूस म्हटल्यानंतर महाराज म्हणायचे, परमेश्वर एक पायरी खाली उतरला, घसरला नाही, उतरला. घसरणं वेगळं, उतरणं वेगळं, तर झाला माणूस. आणि माणूस एक पायरी घसरला तेव्हा झाला पशु. आपल्याला कुत्रा मांजरा व्हायला काय आवडत नाही, पण घसरतो ना. आरडाओरडा म्हणजे काय झालं, कुत्र्यासारखं ओरडतो म्हणतो ना आपण, ते गाढवासारखा लाथा मारतो, सांगतो ना आपण त्या गोष्टी. ते घसरण आहे. आपण द्वेष मत्सर करतो, इतरांबद्दल बेडावाकडा विचार करतो, चिंतन करतो, वाईट व्हावं असं वाटतं, एखाद्याचा असा झाला तर शिकला पाहिजे. अगदी जीवनात आल्यानंतर म्हणतो निसर्ग नियमामुळे त्याला मिळेल काय म्हणायचं, म्हणजे आपण वाईट बोलत नाही, पण निसर्ग नियमामुळे त्याला मिळालं पाहिजे अशी आपली इच्छा आहे. पण इथे तशी इच्छा पण असता कामा नये. निसर्ग नियमांचं काम करू देत, पण आपल्याला मात्र वाटलं पाहिजे सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं सर्व अंगाने त्यांना ऐश्वर्य मिळावं, बुद्धी मिळावी, आरोग्य मिळावं. त्या भलं या एका शब्दामध्ये ही सगळी प्रार्थना हे लक्षात ठेवा, की बुद्धी मिळाली पाहिजे, आरोग्यही मिळालं पाहिजे, सुखही मिळालं पाहिजे, मन अगदी ठणठणीत असलं पाहिजे, मजबूत असलं पाहिजे, तिथे ऐश्वर्यही मिळालं पाहिजे, ज्ञानाचं ऐश्वर आणि संपत्तीचंही ऐश्वर. दोन्ही गोष्टी जीवनविद्येच्या दृष्टीने आपल्याला जीवन जगत असताना सर्व अंगाने सगळ्या गोष्टी चांगल्या मिळाल्या पाहिजेत, ह्यात वाईट काही नाही. पण लोकांचा असं समज आहे, परमार्थात पडल्यानंतर चांगलं काय मागायचं नाही, चांगलं काय खायचं नाही. म्हणजे पूर्वीच्या वेळेला काय असं, समजा तुमच्याकडे कोण येतो, तो संन्यासी असतात किंवा तर त्यांना दिलं, तुम्ही अगदी बासुंदी दिली, सगळ्या वेगळ्या भाज्या वगैरे, ते काय करतात, सगळं एकत्र करतात, म्हणजे चवीने खायचं नाही. कळलं? आता चवीने खाल्ला, आनंद झाला, तर काय घोडं मारलं कोणाचं नाही, काय घोडं मारलं. पण आपल्याला ती कल्पना अशी आहे, कधी कधी परमार्थाच्या नावाखाली, समजा एखादा सद्गुरू गाडीतून जातात किंवा एखादे संत घडतात, बघा परमार्थ करतात, कसले गाडीतून जातात, म्हणजे आपल्याकडे ज्या भ्रामक कल्पना आहेत ते संतांनी काही चालतच बसलं पाहिजे नेहमी नाही, गाडीची सोय मिळते, गाडी घेतली. असंच एका सद्गुरूंची गोष्ट सांगतो. त्या सद्गुरूंना राजाश्रय होता, म्हणजे राजा त्यांचाच भक्त होता. मग काय तो कमी ठेवणार त्यांना सगळ्या सुखसोयी, सगळं ऐश्वर. तर त्यांचा शिष्य त्यांना म्हणाला, महाराज आपल्याला ह्या गोष्टी काय गरज आहे? तर नाही गरज आहे.
मग हे कशाला हवं तुमच्याकडे, हे सगळे एवढे ऐश्वर राजे बे सगळे हे देत आहेत ते देत आहेत. त्यामुळे एकेकाचं प्रारब्ध आहे म्हणतं ते. त्यामुळे मला खरं वाटत नाही. चल म्हणे आपण जंगलात जाऊया म्हणे. दोघंही जंगलाच्या दिशेने चालत 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 मी जंगलाच्या आतल्या बाजूला चालत होते. काही नव्हतं तिथे, राज्याचं काय ते ऐश्वर नव्हतं, काही नव्हतं. तर तिथे तहान लागली दोघांना. तर तो शिष्य म्हणा मी पाणी घेऊन तुम्ही बसा झाडाला. ते म्हणून चालेल बस झाडा. ते बसले झाडा. तो पाणी आणायला गेला. त्याच वेळेला तिथलं सरदार राजाचं तिकडनं चाललं होतं. तो बघितलं अरे हे तुम्ही लगेच त्याने तंबू लावला, सगळं गाद्या घातल्या, सगळं अत्तर बित्तर लावून घेऊन सगळं सुशोभित केलं. हा पाणी घेऊन बघतो रे एवढं कसं आलं यांच्याकडे. त्यावेळेला बघितलं प्रारब्ध आहे. प्रारब्धाने ह्या गोष्टी मिळतात. तू कमवायला जात नाही, मागायला जात नाही. संत मागत नाही, दिलं तर नको म्हणत नाही. नको म्हणणं हाही अहंकार. आपल्याला म्हणणं तुम्हाला कोणतरी प्रेमाने देत आहेत काय आम्हाला नको, आपल्याला काय नाही आहे काय, किंवा आपल्याला घ्यायला आपल्याला काहीतरी ऑकवर्ड वाटतं म्हणजे कसलं आहे आपण घ्यायचं. अरे कोणतरी प्रेमाने देतो घे, कारण तू कुठे घेतोस. मागशील तर चुकीचं आहे. न मागता मिळत असेल तर प्रारब्धाने तुला मिळतं. प्रारब्धाने मिळतं हा महत्त्वाचा मुद्दा. तिथं मग मला आठवण आली ती आपले बन्सीधर राणेंनी सांगितलेली गोष्ट. बन्सीधर आपल्या प्रबोधक आहेत ना, त्यांच्या आजीचा अनुभव सांगितला. पूर्वी गावागावात वासुदेव यायचे. तर अशी संध्याकाळच्या वेळेला वासुदेव आला की कुठेतरी मुक्काम करायचे. तर अशी संध्याकाळी तो वासुदेव येत चालला होता आणि त्याला आता कुठे मुक्काम जाता नेमक्या आजीचं घर दिसलं. तर विनंती केली मला ओटीवर झोपायला द्याल का. ते हो तुझ्याकडे द्यायचे, आपण आता नाही. आता कोणतं म्हणलं झोपायला द्याल का, चोर असेल अशी भीती वाटते ना. आता काळ बदलला. पण तेव्हा कोणी आला तरी त्याला जेवायलाही पण द्यायचे आणि राहायला पण द्यायचे. अगदी आजीने अगदी उदार भावनेने अगदी अंथरूण बिंथरूण घालून दिलं. म्हटलं झोप इथे. त्याच्या अगोदर झोपायच्या होताना जेवायला दिलं. चांगलं पोटभर जेवून घेऊन झोपला आणि सकाळी उठला. सकाळी उठल्यावर त्याने आपलं तुटून काढलं बाहेर. आम्ही कोणाचे खातो रे, राम आम्हाला देतो रे. आजी म्हणाली मेल्या मीच तुला रात्री जेवण दिलं ना. म्हणजे दिला त्याचाही अभिमान असं म्हणलं मी दिलेलं आहे तुला. पण त्याचं म्हणणं बरोबर आहे. आपल्याला जे मिळतं ते आपल्या प्रारब्धानुसार मिळतं म्हणून तो राम देतो. कळलं. राम देतो म्हणजे ह्या निसर्ग नियमामध्ये म्हणजे निसर्गामध्ये विश्वामध्ये हे सगळे नियम कार्यरत असतात. त्या नियमाप्रमाणे आपल्या कर्माप्रमाणे कर्माचा परिणाम म्हणून आपल्याला मिळत असतात. किंवा कोणाला एरा गावाला रस्त्यावरच्या येणाऱ्याला बोलावं ये तुला मी हे देतो हे देतात ते म्हणता का नाही. पण कोणाला तुम्हाला द्यावंसं वाटतं प्रेमाने किंवा नाही हे दिलं की आपलं बरं वाटतं आनंद होतो. तर त्याचं प्रारब्ध असतं. देणाऱ्याचं कर्तृत्व पण नाही की देणारा म्हणून मी मोठा दाता आहे तसाही भाग नसतो. ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं त्याप्रमाणे त्याला मिळतं. चांगलंही मिळतं आणि वाईटही मिळतं. दोन्ही गोष्टी आहेत. असं काय नाही हेच मिळतं चांगलं. आणि म्हणून हे सगळं जीवन जे आहे हे परमेश्वराच्या कृपेने चाललेलं असतं. म्हणजेच चैतन्य स्वरूपाच्या नियमाने चाललेलं आहे. सायंटिफिक बघितलं तर चैतन्य स्वरूपाचे नियम आहेत हे. भक्तीच्या भाषेत बघितलं तर परमेश्वराची कृपा आहे. म्हणून डोळे उघडे करून परमेश्वराला आपल्याला चैतन्य भावातून पाहता येतं. आणि तो दृढ भाव असला पाहिजे. दिसत तो रुसतात रूपच. लक्षात घ्या दिसतात रूप दिसत नाही. आम्ही डोळे का खराब झाले का सगळं भुरकट दिसतो चैतन्य असं आहे का. प्रत्येक रूप हे चैतन्य स्वरूपाचं आहे. आपल्या सद्गुरूंचे सद्गुरू नारायण म्हणून त्यांचे सद्गुरू कृष्णानंद स्वामी. तर ते कृष्णानंद स्वामींची इतकी सेवा करायचे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसतं कृष्णानंद स्वामींची सेवा करण्याशिवाय ते दुसरं काही करत नव्हती. इतकी अतिशय भक्ती. म्हणजे सकाळी उठल्यानंतर उठवणार हेच, आंघोळ घालणार हेच, परत त्याला पूजेला बसलं की सगळं गंध उघडणार ह्यानीच. बरं आता देवाला लावायचं तर ते गंध त्यांच्या बोटाला लावणार, ते बोट धरून त्यांनी देवाला लावायचं. म्हणजे किती सेवा. त्यामुळे सद्गुरूंचे ते अत्यंत प्रिय होते. पण मत्सर असा आहे बाकीच्या लोकांना ते आवडत नव्हतं. हाच मोठा काय सद्गुरूंच्या जवळ बसायला असं वाटतं ना आपल्याला पण वाटायचं.
सद्गुरूच्या जवळ आहे हेच काय मोठे, आम्हाला आपल्याला लांब बसवतात असं वाटतं ना. पण तेवढं वाटून नाही थांबले. त्याने अशी एक काहीतरी आयडिया केली की ह्यांना शेतावर पाठवायला सांगितलं. मग त्यांचं शेत पडतं खूप मोठं. तर सद्गुरू माझा शेतावर जा, कोणतरी काहीतरी बोलले आणि सद्गुरू म्हणून जा शेतावर. म्हणजे ते पण परीक्षाच कसे घेतात ते पण. आता हे शेतावर राखण करायला गेले, शेत असतं राखण करावं लागतं त्याच्या. आणि तिथे गेल्यानंतरही त्याला त्यांच्याकडे सतत तोच भाव होता, सद्गुरूच भाव. त्यामुळे तिथे सगळीकडे सद्गुरूच आहेत हा भावात ते राहायला लागले. म्हणजे सगळीकडे सद्गुरूच आहेत हे त्यांना दिसत होतं असं नव्हे, तर हे सगळं जीवन सद्गुरूंच आहे, हे सगळं विश्व सद्गुरूंमुळे चाललंय हा भाव त्याच्या इतका घट्ट होता. तिथेही सद्गुरू येऊन तिथे भजन करत बसले. दुसऱ्या दिवशी आले तेव्हा ते सगळं मला सद्गुरू होते माझ्याबरोबर. बोध कसा असतो की आपल्याला हा जी भक्ती किंवा ही जी श्रद्धा ज्या वेळेला निर्माण होते सद्गुरूंप्रती किंवा चैतन्यभावात, तेव्हा आपलं मन इतकं चैतन्यमय होऊन जातं की सद्गुरूमय होऊन जातं की आपल्याला सतत त्यांचं अस्तित्व अनुभवता येतं. रूप अनुभवता येत नाही, अस्तित्व अनुभवता येतं. आणि हे सतत अस्तित्व अनुभवत राहणं म्हणजे डोळ्याने परमेश्वराला पाहणं. म्हणजे ह्याला म्हणतात विश्वदर्शन. हे विश्वदर्शन आपल्याला घेता आलं आहे की प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती हा मनामध्ये भाव पाहिजे. त्यामुळे समोरच्या आता मनामध्ये भावाला करायचं काय, समोरचा सुखी झाला पाहिजे एवढी भावना. बाकी तुम्ही जाऊन पाय बी चेपले पाहिजेत काय गंधपुष्प लावलं पाहिजे असं काही नाही. जे समोर आहे त्याला आपल्यामुळे आनंद मिळाला पाहिजे, सुख मिळालं किंवा आपल्याकडे इच्छा पाहिजे की हा सुखी व्हावा. जो ओळखीचा असो किंवा नसो, ओळखीचा नसेल तर एवढंच म्हणता येतं याचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, त्याचं सुखी व्हावा ही भावना आपल्याकडे असावी. ओळखीचा असेल त्याच्याही बद्दल तीच भावना असायला पाहिजे. तो अमुक आहे तमुक आहे असा आहे तसा आहे हा भाग तिथे अडकता कामा नये. कर्म त्याचं चांगलं असेल किंवा वाईट, आणि कोणताही माणसाचं कर्म 100% चांगलंच असतं असं कधी नसतं. देहामधून कार्य करताना परिस्थितीनुसार चांगले वाईट कर्म एकाला चांगलं तर दुसऱ्याला वाईट ठरतं. त्यामुळे त्या पद्धतीने चांगलं वाईट कर्म पाहता यायचं नाही, तर त्यांचं भलं व्हावं. एखादं अनिष्ट कर्म करत असेल तरी त्याचं भलं व्हावं, त्याला चांगली बुद्धी मिळावी, आरोग्य मिळावे हेच मागायचं असतं. त्यामुळे तिथे परमेश्वर म्हणजे हे चैतन्य स्वरूपच प्रत्येक रूपामध्ये प्रगट आहे ह्या भावामध्ये आपल्याला पाहता येतं. आणि हे पाहिलं की आपण डोळे उघडे करून परमेश्वराला सतत पाहतो. नुसतं एक थोडा वेळ पाहतो हे पाहिलं ते पाहिलं असं नाही. कुठेही बघाल तिथे ते चैतन्य स्वरूपच आहे. हा भाव जेव्हा संतांकडे येतो त्यावेळेला ते म्हणतात ना, जेथे जातो तेथे तू माझा सांगाते त्रिभुवन संचले विठ्ठला. की कुठेही पाहिलं तरी परमेश्वरी शक्तीच आहे, चैतन्य शक्तीच आहे. त्यासाठी मुद्दाहून काशी यात्रेला गेलं तर दिसणार, पंढरपूरला दिसला तर दिसणार. हे आपल्या मनाच्या भावना आहेत. जिथे आहे तिथे परमेश्वर, जिथे तुम्ही बसला इथेही परमेश्वर आहे म्हणजे चैतन्य स्वरूप आहे. इथेही चैतन्य स्वरूप, पण कुठे जाल तिथे तुमच्यावर चैतन्य स्वरूप आहे. कारण तुम्ही चैतन्य स्वरूपाच्या बाहेर जाऊ शकत नाही. कारण चैतन्य स्वरूपाच्या बाहेर काहीच नाही. आत बाहेर सगळं जे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून तो बोध जेव्हा येतो तेव्हा आपल्याला डोळे उघडे करून पाहता येतं. म्हणजे डोळे उघडे असले तरी आपल्याकडे तो भाव असतो की सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे. ते चैतन्य स्वरूपच आहे. जे आपण नेहमी लक्षात ठेवायचं काय आहे ते चैतन्य स्वरूप आहे. आणि ते चैतन्य स्वरूप पाहताना आता डोंगर आहे, ते डोंगराकडे जाणणं नाही पण तिथे गुण आहेत. जे अचर निर्जीव वस्तू असते तिथे गुण असतात, आणि सजीव वस्तू असते तिथे जाणणं असतं. म्हणजे कुत्रा, मांजर, मुंगी कुठेही पहा तिथे जाणणं आहे प्रत्येका ठिकाणी, त्याला म्हणतात सजीव. आणि त्यामुळे इथे हे सर्व विश्व जे आहे ते हे ह्या पद्धतीने प्रगट आहे हे लक्षात. आपल्या ठिकाणी पण आपण म्हणतो जिवंत आहे. जिवंत आहे म्हणजे काय, आपण शरीर आणि जाणीव म्हणून आपण आहोत हे आपल्याला माहिती असतं. म्हणून आता आपण एखादा म्हणून हल्ला बिल्ला नाही तर काय होतं, रस्त्यावर पडलाय तर आपण काय होतं, हलतोय काय, पोट हलतंय का बघतो ना. म्हणजे पोट हल्लं तर मग जिवंत आहे एवढं. म्हणजे ही जिवंत आहे म्हणजे काय, तिथे जाणीव आहे हे आपल्याला न कळत माहिती आहे, प्रत्यक्ष आपल्या लक्षात येत. ही जी जाणीव आहे आपल्या ठिकाणी आणि सर्वांच्या ठिकाणी, ह्या जाणीवेमध्ये
हे स्मरण आलं पाहिजे की हे आपण चैतन्य स्वरूप आहोत, हे चैतन्य स्वरूपाचे आहोत. या भावामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला हा परमेश्वर सतत दिसतो, सतत आहे. मग संतांना तो सतत दिसतो. अगदी संतांचे एक एक जर अभंग पाहिले तर ते त्याच पद्धतीने सांगत असतात. ते कोणते बरं सावतामाळी काय म्हणायचे, कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी. त्यांना कांद्यामुळ्यामध्ये पण विठ्ठल दिसवतात. बाकीच्या वारकऱ्यांमध्ये ह्याला कसा कांद्यामुळ्यामध्ये आम्ही तर पंढरपूरला चाललो असं व्हायचं ना, त्याच्यावर राग होता. तो असा कसा ह्याला दिसतं, कारण त्याचा तो भाव होता. लक्षात घ्या. म्हणून इथे आपल्याला ह्या पद्धतीने ज्यावेळेला डोळे उघडे करून परमेश्वर दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला हे ज्ञान आत्मसात करावं लागतं. आणि त्या ज्ञानातून प्रत्येकाकडे पाहण्याचा हा स्वभाव झाला पाहिजे. भाव म्हणजे स्वभाव झाला पाहिजे की सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे, चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून त्यातून सर्वांकडे पाहताना एकत्वाने पाहता आलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे समत्वाने पाहता आलं. कोणाला तो मोठा हा छोटा हा भागच नाही. स्वरूपाच्या अपेक्षेत सर्व समान, पण कर्माच्या अपेक्षेत छोटा मोठा. आता इथे पंतप्रधान मोदी आले तर आपण काय म्हणणार, बसा तिथे समोर असं म्हणू का? आता ते येणार नाही, वेगवेगळ्या येताना 100 लोक त्यांच्या आजूबाजूला असतात, त्या पटकन येत नाही. स्पेशल असतं, सगळं चेक करणार, हे करणार, सगळं करणार. कठीण काम म्हणतात ते. त्याने कुठेही जातं त्यावेळेला खूप सिक्युरिटी असते त्यांची. तर त्या मोठा माणूस आला की आपण त्यांना मान देतो. आणि तो मान कर्माच्या द्वारा, कर्माचं जे हे आहे त्या कर्मावर अवलंबून आहे सगळ्या गोष्टी. पण चैतन्य भावातून सर्व सारखे, सर्व एकच. म्हणून डोळे उघडे करून पाहता येतं. आणि हाच परमेश्वर डोळे बंद करून पण अनुभवता येतो. पाहणं म्हणजे अनुभव. लक्षात घ्या, पाहणं म्हणजे डोळ्याने पाहणं नाही, अनुभवता येतं की ते ही सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे. हा अनुभव आपल्याला येतो. सर्व रूपारूपामध्ये चैतन्य स्वरूप. सभूमी गोपालकी, म्हणजे संतांचं एक एक वाक्य ते लक्षात की सगळं सभूमी म्हणजे जे जे आहे ते सगळं प्रगट झालेलं सगळं गोपाल. गोपाल म्हणजे चैतन्य. आता डोळे बंद करून पाहायचं म्हणजे नेमकं काय असतं की डोळे बंद करून म्हणजे प्रत्यक्ष अनुभवायचं आहे. डोळे उघडे करून हा डोळे बंद करून जो अनुभव येतो चैतन्य स्वरूपाचा, तर ते चैतन्य स्वरूप सर्व रूपारूपात डोळे उघडे करून समजतं. मग पहिला अनुभव आला पाहिजे आत्मदर्शनाचा. आत्मदर्शन पहिलं घेता आलं तर विश्वदर्शनात चैतन्यच आहे हे कळतं. म्हणून आत्मदर्शन म्हणजे स्वतःला आपल्याच ठिकाणी हे चैतन्य स्वरूप आहे हा अनुभव यायला इथे अनुभव आहे. बाह्यदर्शनात ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे किंवा संतांनी सांगितलं म्हणून सर्वत्र चैतन्य, सर्वत्र चैतन्य ह्या अंगाने पाहता येतं. पण अनुभव खरा घेता येतो तो आपल्या स्वतःच्या ठिकाणी. म्हणजे आपण म्हणून जे स्वतःला आपण समजतो ते आपण न उरता ते चैतन्य स्वरूपच आहे हा भाव जो तिथे अनुभवातून येतो. अनुभवातून म्हणजे अनुभवातून कसं येतं की जेव्हा डोळे बंद करतो त्यावेळेला विश्व बाजूला, विश्व परते सारावे मग माते पाहत नाही, इथे विश्व बाजूलाच करायचं. विश्व का बाजूला करायचं? कारण त्या विश्वामध्ये आपण विचार करतो, हा असा दिसतो, तो तसा दिसतो, हे करतो, तर करतो. हे विचार येतात आपल्याला. डोळे उघडे केले की विचार येतात. म्हणून ते विचार येऊ नये म्हणून डोळे बंद करायचे. अगदी एकांतात बसायचं तर कान बंद. सगळी ज्ञानेंद्रियाचं जे कार्य आहे आपलं, नाक, कान, डोळे, त्वचा, हे सगळं बहिर्मुख आहेत. बहिर्मुख म्हणजे बाह्य विषयांशी ते सगळ्या मनाला तिथे पळवतात आणि त्यात आपण अडकतो. ते अडकू नये म्हणून डोळे बंद करायचे असतात. सगळी ज्ञानेंद्रिय बाहेरच्या अंगाने धावत असतात, त्यांना सगळ्यांना आतमध्ये घ्यायचे. तिथे असं म्हटलं जातं, सर्व इंद्रिया माझी एक कवटुनी मन अंतराकाशी नेऊन स्थिर करेल, असं ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. तिथे ही साधना सांगितली. ही सगळी इंद्रिया आहेत त्या इंद्रियांचं एकवटून घे, बाहेर नाही न्यायचे, स्वतःकडे एकवटून घे. आणि एकवटून मन म्हणजे ते मन एकवटलं जातं आणि अंतराकाशी नेऊन स्थिर कर. मी एकवटून घेतल्यामुळे बाह्य अंगाने जितकं मुक्त होऊन राहायचं आहे की बाहेर जगात काय चाललंय काय नाही त्याला काही माहीत नाही. मग ज्यावेळेला काही माहीत नाही असं होतं त्या जाणीवेला स्वतःचा अनुभव येतो.
म्हणजे आपलं जे मन आहे, सोप्या भाषेत मनाला मनाचा अनुभव येतो. मन म्हणजे नेमकं काय? आता आपलं मन म्हणजे काय माहीत नाही, पण मन म्हणजे ज्ञानेश्वर माऊली सांगतात, वाया मन ये नाव कल्पनाची केवळ. म्हणजे इतर लोकांच्या म्हणतात मन म्हणजे कल्पना करत असं, हे असं झालं, ते तसं झालं, असं झालं, असं करूया, तसं करूया. सगळ्या गोष्टीचं नियोजन, कल्पना, काल्पनिक चांगल्या किंवा वाईट दोन्ही गोष्टी कल्पनेतून करत असतो. तिथे अशी मनाची अवस्था आहे. त्याच मनाला ह्या कल्पना विश्वापासून दूर करायचं आणि हे मन केवळ मनाला अनुभवायला लागला की तिथे स्वरूपाचा अनुभव येतो. म्हणजे जाणीवेला अनुभव होते. पण ती विशिष्ट सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ही साधना आपल्याला करता आली पाहिजे. किंबहुना त्याचे खूप प्रयत्न केले पाहिजे की पटकन आपण एकरूप होतो असं नाही. कारण मन डोळे बंद करते, मनात विचार यायला लागतात. येतात विचार, असं झालं तसं झालं, सकाळबद्दल विचार असतात. तर विचार आलं की आपण दुर्लक्ष होतं, कळलं की नाही. मग इथे विचारही कमी झाले पाहिजेत. फक्त जाणणारं जे तत्व आहे त्या जाणणाऱ्या तत्वाने त्या जाणणाऱ्या तत्वाचाच अनुभव आहे, दुसरं काहीच बघायचं नाही. तिथे वेगळे पण काहीच नाही, फक्त आहे ते चैतन्य स्वरूप आहे, त्याचा अनुभव घ्यायचा असतो. आणि हे जेव्हा अनुभव येतो तेव्हा चैतन्य स्वरूप काय आहे हे कळतं. तिथपर्यंत चैतन्य स्वरूप म्हणजे आपल्याला थोडीशी कळत नसल्यामुळे काल्पनिक वाटतं, पण ती खरी वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे आत्मदर्शन घेऊन मग विश्वदर्शन घेत आहे. जोपर्यंत हे चैतन्य म्हणजे आत्मतत्वाचं अनुभव जोपर्यंत प्रत्येकाला त्या देहातून जो साधकाला येत नाही तोपर्यंत डोळे बंद करून परमेश्वर दिसत नाही. तिथे ती अनुभूती आली की परमेश्वर दिसला, अनुभव आला. म्हणून पाहणं याचा अर्थ अनुभव. एकदा तो स्पष्ट कळला की परमेश्वराला अनुभवता येतं आणि असा हा परमेश्वर आपल्याला सहजपणे पाहता येतो. डोळे उघडे करून पाहता येतो आणि डोळे बंद करून पाहता. पण त्यासाठी काय केलं पाहिजे? सद्गुरूंनी जे साधना दिली आहे ती साधना आपल्याकडनं व्हायला हवी. सद्गुरूंनी जे शहाणपण सांगितलं आहे, नियमाप्रमाणे हे जग चाललं आहे, हे शहाणपण आपल्याकडे असलं पाहिजे. म्हणून आत्मज्ञानही असलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूनी शहाणपणही असलं. या दोन्ही गोष्टी जेव्हा माणसाकडे असतात तेव्हा त्याला दोन्ही बाजूनी परमेश्वर कसा आहे व्यवस्थित समजेल. मग येता जाता सगळीकडे परमेश्वरी शक्तीच आहे आणि तिचंच कार्य चालू आहे. त्या शक्तीच्या अंगाने हे सगळं विश्वाचं कार्य चालू आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणून असा हा परमेश्वर आपल्याला समजून घेता आला पाहिजे आणि समजून घेऊन पाहण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत त्याला पाहता येणार नाही तोपर्यंत परमेश्वरने पाहता येणार म्हणजे अनुभवता येणार नाही तोपर्यंत परमेश्वर कसा आहे हे कळणार नाही. तोंडात साखर पडली की गोड म्हणजे काय कळतं, त्याचं वर्णन करता येत नाही. तसं परमेश्वरा म्हणजे ह्या चैतन्य स्वरूपाचं वर्णन करणं हे थोडंसं परफेक्ट समजायला न कळणार असतं. तो अनंत म्हणजे नेमकं काय, अदृश्य म्हणजे काय, अव्यक्त म्हणजे काय असे प्रश्न पडू शकतात. पण त्यासाठी सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना हा एकमेव मार्ग आहे. तो जेव्हा आपल्याकडनं होतो तेव्हा एकांत साधना आणि लोकांत दोन्ही आपल्याकडनं व्हायला लागले की परमेश्वराची अनुभूती प्रत्येकाला येऊ शकते आणि सर्वांना येऊ अशी सद्गुरूंच्या मी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरू महाराज की जय.